नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी एस के आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खरीप पीक विमा जो आहे हा आतापर्यंत शेतकऱ्यांना का नाही मिळाला, कारण की नुकसान कधी आणि भरपाई कधी। मी एस के आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। ही तर तीच गोष्ट झाली आपल्या या नवीन की लागलंय आता आणि ऑपरेशन तुम्ही करत आहे 2 वर्षानंतर। इतर कोणत्याही सोशल तर मीडियावर अशी गोष्ट चालणार नाही ना। टाकलं तिथं की तर याच बाबत आता आपण पूर्ण माहिती जाणून खूप सारे व्हिडिओ आपल्या खाली येतात शेतकरीचा जो आपल्याला खरीप पीक विमा आहे त्यामध्ये असं समजते व्हिडिओ मिळणार पण आहे की नाही, का सरकार आपल्याला गोल गोल फिरवत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे। तुम्ही काय करा, अशाच नवीन माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि तुमचे समाधान होईल आणि मला सुद्धा समाधान वाटेल। आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमधून मी बघा मित्रांनो, प्रयत्न करणार आहोत। चला की शेतकऱ्यांचं जे खरीप पीक होतं ते गहू, हरभरा यांच्यासाठी होतं आणि कांदा या पिकांसाठी हे मोजकेच पिकं त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरले जे पिक आहे ते रब्बी मध्ये वगळतात। त्यांनी ज्यावी तर त्यामुळे काय होत आहे, काही शेतकऱ्यांनी काय केलं, त्यांच्या वावरामध्ये काही पेरलेलं नियमितपणे त्या योजनेचे पैसे जे शेतकऱ्यांनी चालू असे दाखवले, परंतु त्यांच्या वावरामध्ये माल काही वेळा आणि त्याचं नुकसान काही शेतकऱ्यांना ते पैसे मिळतात, लोकांच्या वावरातील फोटो काढून त्यांनी ज्यांना खरंच त्या पैशांची पाहण्या केल्या त्यांना ते मिळत आणि ज्यांना गरज नसते किंवा मग तर सरकारने, कारण की आता केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे देखील आहे ज्या बैठकी आहेत पूर्ण झाल्या, विधानसभेच्या बैठकी आहेत त्या पूर्ण झाल्या, हिवाळी अधिवेशन आपल्याला प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे आणि त्यामध्ये खूप साऱ्या योजनांमध्ये गडबड आढळून आलेली आहे। कोणतीही गोष्ट लाडकी बहीण योजना म्हणजे कोणतीही देखील खात्यात येण्यापूर्वी केवायसी करणे हे आवश्यक स्वतःला महिलेच्या नावावर रजिस्ट्रेशन करून स्वतः पैसे घेतात आणि ते दारू तोडवतात। काही महिलांनी 11 12 खाते खोलून ठेवलेले आहेत। आणि केवायसी हा याच्यासाठी करावी लागते की गैरप्रकार आहे टाळण्यासाठी शासन आता पीएम किसानचे पैसे त्या गोष्टीची माहिती अजूनही अस्तित्वात आहे, योग्यरित्या माहिती करून तपासणी करून त्या गोष्टींवर नावावर कोणी दुसरा कठोर कारवाई घेत नाही। तर त्यासाठी हे पैसे आहेत आपले खरीप पीक विम्याचे थांबवण्यात आलेले आहेत। आणि आता सध्या बँक ऍक्टिव्ह राहण्यासाठी देखील केवायसी करावी लागते। प्रत्येक जिल्ह्यामधून अहवाल हा एकत्रित करत आहे शासन आणि हा अहवाल एकत्र केल्यानंतर आपल्याला पैसे लवकरच मिळणार आहेत। जर का तुमच्या डिस्ट्रिक्टचे अहवाल जर का तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्ही बघून घ्या की अहवाल केव्हा मिळणार आहेत, कारण की ते अहवाल केल्यानंतरच तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळतील। आणि तुम्ही अहवाल सादर केल्यानंतर बँकमध्ये तुमची ई के वाय सी करून ठेवा, KYC करून ठेवा आणि बँकेला तुमचे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आपल्याला हे लिंक करून जेणेकरून जेव्हा पैसे येतात तुमच्या खात्यामध्ये तर काही वेळा कसं होते तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येतात परंतु तुम्हाला माहित नाही पडत, तुमचं खातं बंद पडलेलं असते। त्यामुळे काय होते, केंद्राच्या पैसे तुम्हाला काढता येत नाही, त्याचा उपयोग करता देखील आणि खात्यांचे तुमच्या खात्यात येतात आणि तुम्ही अशाच प्रमाणात देखील की आपल्याला पैसे आले नाही त्यांना देखील तर खाते वाटप झालेले टाळण्यासाठी आणि आता जे बँक वाटप झाले कमीत कमी 1 महिना राहणार आहे की त्यांना आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। एका महिन्यानंतर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन योजना निघणार आहेत आणि त्याचमध्ये